तो मार्ग तुम्हाला तिकडे घेऊन जात असेल किंवा तो मदत करत असेल, त्या स्ट्रीम मध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं चांगलं आहे. मग ते आर्ट्सला असेल तरी चांगलं किंवा सायन्सला असेल तरी चांगलं. एकच आहे की तुमचा अल्टिमेट एम जर का यूपीएससी करायचं असेल तर त्याला हेल्प करणार एज्युकेशन घ्या, किंवा अल्टिमेट एम जर समजा दुसरं काही असेल तर त्याला असोसिएट असणारं जे आहे तुम्ही एज्युकेशन घ्या. कोणत्याही शाखेतून शिक्षण घेऊन बरोबर यूपीएससी किंवा एमसीए किंवा स्पर्धा परीक्षा देऊ शकते. त्यासोबतच जसं आधी एक फोन आलेला त्यानुसार की जरी वैयक्तिक अभ्यास करायचा असेल किंवा क्लासेस, तरी हा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोणते संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजेत किंवा कोणते वृत्तपत्र वाचणं गरजेचं असतं? संदर्भ ग्रंथ जर म्हटले तर तुम्ही जर आता अलीकडच्या परीक्षांचं जर का स्वरूप पाहिलं, यूपीएससीला तर ऑलमोस्ट 50% जे क्वेश्चन जे आहेत ते अगदी आपल्या अकॅडमिक्स मधलेच येतात. म्हणजे त्याच्यासाठी काही तुम्हाला बाजारातली वेगळी पुस्तकं घ्यायची आवश्यकता नाही. एनसीईआरटीची जी पुस्तकं आहेत, जी केंद्रीय शाळेसाठी आहेत, तीच पुस्तकं विद्यार्थ्यांनी खरं तर अभ्यासणं आवश्यक असतं. म्हणजे अगदी 40 ते 50% प्रश्न जे आहे ते त्यातूनच येतात. आणि बाकी जर तुमचा जनरल अवेअरनेस जो आहे तपासला जातो. ऑब्व्हियसली जर तुम्ही आता डिस्ट्रिक्ट कलेक्टर होणार आहात, IAS बनून, तुम्ही IPS मधून तुम्ही समजा पोलीस प्रशासनाचे प्रमुख होणार आहात, तर समाजाप्रती तुमची म्हणजे किती जाणीव आहे तुम्हाला समाजाची, सभोवताल घडणाऱ्या घडामोडींबद्दल तुम्ही किती जागरूक आहात याची माहिती तर तुम्हाला असलीच पाहिजे. त्यासाठी स्वाभाविक आहे की वर्तमानपत्रांची जी काही वर्तमानपत्रांमधून जी काही माहिती येते ती माहिती तुम्ही अभ्यासली आहे का, तुमचं वर्तमानपत्रांवर बारकाईने लक्ष आहे का, आणि ज्या आपल्या देशाच्या अर्थकारणासाठी, समाजकारणासाठी किंवा राजकारणासाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यांच्यावर तुमचं लक्ष आहे का, हे खरं तर त्या प्रश्नांच्या माध्यमातून तपासलं जातं. आणि विद्यार्थी स्वाभाविक आहे की त्यांनी जर का एनसीईआरटीची पुस्तकं वाचली असतील, जर का दैनंदिन वर्तमानपत्र जर त्यांनी चांगली अभ्यासली असतील, तर असं समजा की परीक्षाचा बहुतांश अभ्यासक्रम तिथूनच कव्हर होऊन जातो. त्यासाठी त्याने वर्तमानपत्रांसाठी अलीकडे आपल्या यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदू हे वर्तमानपत्र पॉप्युलर आहे, इंडियन एक्सप्रेस आहे. मॅगझिन्समध्ये तुम्ही फ्रंटलाईन किंवा क्रोनिकल, प्रतियोगिता दर्पण अशी चांगली मासिकं आहेत मार्केटमध्ये, ती मासिकं तुम्ही वाचली पाहिजेत. जर मराठीमधून विद्यार्थी तयारी करत असतील तर विद्यार्थ्यांसाठी हिंदू तर तसं मराठीतून अवेलेबल नाही, पण त्यातल्या त्यात ते जर लोकसत्ता किंवा समजा आपलं दिव्य मराठी सारखी वर्तमानपत्र, पण लोकसत्ता त्यातल्या त्यात म्हणजे ठीक वर्तमानपत्र आहे, ती वर्तमानपत्र तुम्ही अभ्यासू शकतात. आणि बाकी मग बरोबर वाचन तर महत्वाचं आहे. आणि वर्तमानपत्रांचं वाचन खरं तर 2 ते 3 तास करणं आवश्यक आहे. अर्थात ते वाचन करताना तुम्ही काही कटाक्ष नक्कीच पाळले पाहिजेत. परीक्षांना जे अनुकूल आहे किंवा अनुरूप आहे तेच वाचन केलं पाहिजे. म्हणजे वर्तमानपत्रात तर तशा बऱ्याच प्रकारच्या बातम्या असतात, मग अपघाताच्या असतात, दरोड्याच्या असतात. आपण त्या बातम्या टाळून, नकारात्मक बातम्या टाळून सकारात्मक बातम्या किंवा ज्या परीक्षेला अनुरूप आहेत त्या बातम्या आपण जास्तीत जास्त वाचायला हव्यात, ज्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. नक्कीच. आणखी एक कार्यक्रमामध्ये आपल्याला फोन आलेला आहे, स्वप्नील धोटे चंद्रपूरहून. स्वप्नील, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा स्वप्नील, तुमचा प्रश्न विचारा. स्वप्नील, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम हा कमी करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. ठीक आहे. नमस्कार सर. नमस्कार. मी स्वप्नील धोटे बोलतो चंद्रपूरवरून. बरं बरं. सर, मला सीसेट बद्दल माहिती विचारायची. कशाबद्दल? सर, तुमची ब्रँच होती चंद्रपूरला. बरोबर. तर तुमचे क्लासेस मी केलेले आहे, मला फायदा झालेला आहे तुमच्या क्लासचा. बरं बरं. आणि मी करंट मध्ये जॉबला होतो, पण मला क्लाससाठी तयारी करायची. तर सीसेटची सर तयारी नेमकी कशी करायची? सीसॅट यूपीएससी साठी म्हणताय का? एमपीएससी साठी सर. एमपीएससी साठी सीसॅट जी आहे तुम्ही ती तयारी करण्यासाठी खरं तर 2 पार्ट आहेत सीसॅटचे. एक म्हणजे जो आपला कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट असतो, आणि दुसरा जो आहे तो तुमचा लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल वगैरेचा. तर तो कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट जो आहे तो विद्यार्थ्यांना असा थोडा टिकलिश किंवा डिफिकल्ट वाटतो, आणि तो खरंच असा पार्ट आयोगाने डिझाईन केलेला आहे की जिथे तुम्हाला कुठलाच क्लास हेल्प नाही करू शकत किंवा तिथे तुम्हाला कोणीच मदत नाही करू शकत. तिथे एकच माणूस मदत करू शकतो तुम्हाला, तो म्हणजे तुम्ही. आणि कॉम्प्रिहेन्शनची टेस्ट अशी आहे की तुम्हाला न्यूजपेपर रिडिंग असेल किंवा तुम्ही तुमचा अभ्यास केलेला असेल, तुम्हाला एखादं बुक रीड करताना ते कमीत कमी किती वेळात आकलन होतं, म्हणजे हे तुमच्या सगळ्या त्या रिडिंगच्या आणि म्हणजे त्या व्होकॅब्युलरीच्या पॉवरवर डिपेंड असतं. स्वाभाविक आहे की तिथे एकच महत्वाचा पार्ट म्हणजे तुमच्या सक्सेसमध्ये महत्वाचा रोल प्ले करेल, आणि तो म्हणजे तुमची प्रॅक्टिस. त्यासाठी तुम्ही न्यूजपेपरची रिडिंग जी आहे ती रेग्युलरली ठेवली पाहिजे. त्यामध्ये लोकसत्ता आहे किंवा इतर जे काही
असे न्यूजपेपर्स की ज्यामध्ये ॲटलिस्ट इंटरनॅशनल लेवलचे किंवा सोशल इश्यूज जे आहेत ते थोडे हायर लेवलवर जे आहे ते एक्सप्लेन केलेले असतात किंवा डिस्कशन त्याच्यावर झालेलं असतं. तर त्या एडिटोरियल्सवर तुम्ही जास्तीत जास्त रिडिंगवर फोकस केला पाहिजे. आणि बाजारात जी पुस्तकं मिळतात त्या पुस्तकांवर नुसतं डिपेंड नका राहू, कारण बाजारातली जी पुस्तकं असतात त्या पुस्तकांमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला थोडं इझियर लेवलवर नेलेलं असतं. त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहतात आणि परीक्षेच्या वेळेस मग नेमकं त्याच लेवलवर तुम्ही तयारी करून ठेवलेली असते, त्यामध्ये तुम्ही अडचणीत सापडतात. त्यासाठी तुम्ही थोड्या डिफिकल्ट लेवल ट्राय करा. मग जर तुम्ही एमपीएससीचा पेपर जरी देत असणार तरी तुम्ही यूपीएससीच्या क्वेश्चन पेपर सोडवा आणि यूपीएससीच्या क्वेश्चन पेपर सोडवताना मग तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुमची लेव्हल जी आहे ती लेव्हल तुम्ही म्हणजे कुठे ठेवली पाहिजे काय. आणि दुसरा पार्ट जो आहे जो आता रिझनिंगचं सांगितलं मी, बाजारात बरीच पुस्तकं आहेत. मग त्यामध्ये समजा अरिहंत किंवा अगरवाल या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. मग त्यामध्ये अरिथमॅटिक वर थोडी प्रॅक्टिस केली पाहिजे. जर समजा तुम्ही फारच पुअर असणार, बिगिनर असणार, तर मला वाटतं स्कॉलरशिपची जी पुस्तकं आहेत 5वीला आणि 8वीला अगदी त्यांच्यापासून सुरुवात केली तरी चालेल. तुम्ही मात्र काय करता की हायर लेवलवर डायरेक्ट मोठी पुस्तकं घेतात आणि ती पुस्तकं अभ्यासतात. काही वेळ द्या स्वतःला इम्प्रूव्ह व्हायला, कारण आता एवढं ग्रॅज्युएशन पर्यंत आपण आलेलो आहोत. 10वी पर्यंत आपण गणितापासून टच आपला तुटलेला असतो, तर त्याला स्वाभाविक आहे की तेवढी पुन्हा स्पीड तुम्हाला येण्यासाठी वेळ तर द्यावाच लागेल. आणि तो वेळ जो आहे तुम्ही देण्यासाठी 2-3 महिन्याची वेळ किंवा 4 महिन्याची वेळ तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. दुसरा एक ड्रॉबॅक विद्यार्थ्यांचा असा आहे की विद्यार्थी हे बऱ्याच वेळा म्हणजे 2 ते 3 महिन्यात सगळी तयारी करतात, पण प्रॉब्लेम असा होतो की त्यात सक्सेस नाही मिळत त्यांना. म्हणून त्यांनी थोडंसं आधीपासून तयारी सुरू करायला पाहिजे. नक्कीच सर, आणखी मार्गदर्शन खरं तर तुमच्याकडनं घ्यायचंच आहे, पण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथे वेळ झालेली आहे का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्याला राम खैरनार सर मार्गदर्शन करतात. सर, सध्या स्पर्धेचं युग असं म्हटलं जातं. अगदी शाळेपासून मुलांना परीक्षा अभ्यास या गोष्टींचं टेन्शन असतं आणि स्पर्धा परीक्षा म्हटलं तर प्रचंड. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या वेळेस ताणतणाव हा येणारच. मात्र तो ताणतणाव कमी यावा किंवा दूर करण्यासाठी काय करावं, काय सल्ला द्याल तुम्ही? स्पर्धा परीक्षांची तयारी करायची म्हटली तर अभ्यास फार मोठा आहे आणि हा अभ्यास करताना नक्कीच प्रेशर येतो, कारण परीक्षा जी आहे ती 1 वर्षानंतर होणार असते. जर परीक्षेमध्ये अपयश आलं तर पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत त्याची वाट पाहावी लागेल. त्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या मनावर हा ताण जो आहे तो तर नक्कीच राहतो अभ्यास करताना परीक्षेचा. पण एक आहे, 2 प्रकारच्या सूचना मी यामध्ये देण्याचा प्रयत्न करेल. एक म्हणजे असं की जे विद्यार्थी आता हा कार्यक्रम पाहत असतील, ज्यांना ही परीक्षा पुढील वर्षात द्यायची असेल किंवा आणखी 1-2 वर्षांनी द्यायची असेल, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळात ताण किंवा प्रेशर जो आहे, मेंटल प्रेशर, त्याला फेस करावं लागेल. हा प्रेशर त्याने जर आत्तापासून प्रयत्न केला तर तो रिड्यूस करू शकतो. म्हणजे काय की प्रेशर केव्हा येतो तुम्हाला किंवा टेन्शन केव्हा येतं की तुम्ही तयारी केलेली नसेल किंवा तुम्हाला वाटतंय की तुम्ही म्हणजे परफॉर्म नाही करू शकलात जो वेळ तेवढा तुमच्याकडे होता तेवढ्या वेळात. आणि स्वाभाविक आहे की ती फिअर किंवा तो प्रेशर जो आहे तुम्हाला कदाचित फेल्युअरला कारणीभूत ठरतो. जर विद्यार्थ्यांनी साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष व्यवस्थित तयारी केली आणि सगळे रिसोर्सेस सगळे व्यवस्थित अभ्यासलेत, व्यवस्थित आपलं स्वास्थ्य मेंटेन ठेवलं, तर मला नाही वाटत की अंतिम स्टेजमध्ये त्यांना कुठे ताणतणावाला सामोरं जावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर म्हणजे फारसा सिरियसली घेतलं नाही आणि फक्त परीक्षेच्या काळात मग ते शेवटचे 2 ते 3 महिने मग प्रचंड अभ्यास करतात, तो प्रचंड म्हणजे मग काही वेळा ते 17-18 तास अभ्यास करतात, स्वाभाविक आहे की तो प्रेशर जो आहे त्यांच्या स्वास्थ्यावर तो नक्कीच पडतो. तर अशी तयारी करणारे लोक जे आहेत ते शक्यतो म्हणजे अपयशी पण होतात. पण अशी तयारी नको करायला. विद्यार्थ्यांना मी सल्ला देईन, त्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे तयारीमध्ये. जर सातत्य ठेवलं, आपोआपच जेवढं तुम्ही काम करणार तेवढं तुमच्या मनावरचा भार हलका होणार आणि तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढणार. काम कमी, आत्मविश्वास कमी, स्वाभाविक आहे की मानसिक ताण जो आहे तो जास्त होणार. मानसिक ताण कमी करण्यासाठी एकच उपाय आहे, सगळ्यात बेस्ट, औषध नाही कुठलंच, काहीच नाही, तो म्हणजे सतत आणि नियमित अभ्यास करणं. म्हणजे हाच एक आहे. आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणं. दुसरं एक स्वास्थ्य जे आहे, स्वास्थ्यासाठी फार काही मोठ्या गोष्टी करायला लागत नाही तुम्हाला. स्वास्थ्य मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही नियमित पुरेशी झोप घेतली पाहिजे. डाएट जो आहे तो डाएट पुरेसा किंवा व्यवस्थित घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता
तुमचं शरीर हे तुमचं व्हेइकल आहे तुम्हाला तुमच्या सक्सेस पर्यंत नेऊन ठेवायला. आता तुम्ही जर का तुमच्या स्वास्थ्याला किंवा तुमच्या आरोग्याला जर तुम्ही मॅनेज करू शकत नसणार तर तुम्ही ह्या पब्लिक सर्व्हिसेसमध्ये पब्लिकच्या जे इश्यूज आहेत ते कसे मॅनेज करू शकणार. तुम्ही सतत उत्साही राहिलं पाहिजे. उत्साही शरीरावर मला वाटतं आजार कमी येतात आणि जर उत्साही राहिला तर अभ्यासही जोरात होतो. बाकी कुठली औषधं किंवा शंखपुष्पी किंवा इतर काही म्हणजे ताणतणाव कमी करणारी औषधं याच्याने काही फरक पडत नाही. हा, नियमित मात्र तुम्ही एक्झरसाइज केला, झोप पुरेशी घेतली. पुरेशी म्हणजे मला 8 तास 9 तास नाही सांगायची, 6 ते 7 तासाची झोप पुरेशी असते. डाएट जर तुम्ही पुरेसा म्हणजे व्यवस्थित घेतला तर तेवढं केलं तरी ते भरपूर आहे. आणि दुसरं, बाजारात अशी पुस्तकं पण आहेत जी तुम्हाला प्रोत्साहन देतात किंवा चांगल्या म्हणजे विचारांचा पुरवठा करतात. अशी पुस्तकं बाजारात तुम्ही मिळतात तर ती घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण असे फक्त अभ्यास म्हणजे फक्त अभ्यासच करत राहतो. जर लाकूड तोड्याची गोष्ट मी सांगेन तुम्हाला, लाकूड तोड्याने आपल्या कुऱ्हाडीला धारच लावली नाही आणि कंटिन्युअसली जर तो लाकडं तोडत राहिला तर मला वाटतं ते लाकूड तोडताना त्याच्या कुऱ्हाडीची धार कमी होईल आणि त्याचा लाकूड तोडण्याचा जो वेग आहे तो पण कमी होईल. स्वाभाविक आहे की आपण पिरियॉडिकली आपल्या त्या कुऱ्हाडीला जर धार लावतो तर आपल्या अभ्यास करण्यासाठी पण धार लावली पाहिजे. बाजारात बरीच पुस्तकं आहेत, शिवखेडा असतील, डेल कार्नेजी असतील, त्या लेखकांची जर का म्हणजे सकारात्मक विचार वाढवणारी किंवा आपला त्या ध्येयाकडे प्रोत्साहित करणारी पुस्तकं जर वाचलीत, आता विश्वास नांगरे पाटलांचं मन मन में है विश्वास, मन में है विश्वास ते पुस्तक आलं आहे. अशी पुस्तकं वाचली पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमचा जो गोल आहे तो तुमच्या मनामध्ये म्हणजे कायम ठेवायला मदत होईल, प्रोत्साहन मिळत राहील. इतरही पुस्तकं वाचली पाहिजेत आणि नियमित अभ्यास हा एकमेव खरं तर ताणतणावापासून दूर होण्यासाठी पर्याय आहे. त्यासाठीच म्हणजे त्याच्याशीच निगडीत माझा पुढचा प्रश्न आहे आणि म्हणूनच तुम्ही नियमित अभ्यास मुलांनी करत राहावा यासाठीच तुमचं जे युनिव्हर्सल फाउंडेशन आहे यासाठीच दर रविवारी मला वाटतं एक परीक्षा घेतली जाते किंवा चाचणी घेतली जाते आणि याचा फायदा होतो का त्यामुळे? मग फायदा तर नक्कीच होतो मॅडम. कसं आहे की आता समजा 18 तारखेला आता परीक्षा झाली, 18 जूनला, आणि त्या परीक्षेला मी काही विद्यार्थ्यांना विचारलं की त्यांचा त्या परीक्षेत म्हणजे कसा परफॉर्मन्स होता. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांच्याकडनं बऱ्याच सिली मिस्टेक झाल्यात. आता सिली मिस्टेक म्हणजे ते कशाला सिली मिस्टेक म्हणतात की जो प्रश्न किंवा त्याचं उत्तर आपल्याला माहिती होतं पण तरी ते उत्तर आपण चुकून दुसरं लिहून टाकलं, त्याला सिली मिस्टेक म्हणतात. हा, ज्या प्रश्नाचं उत्तरच मला माहित नव्हतं तर त्याचं उत्तर मी चुकून लिहिलं तर मी त्याला म्हणणार नाही की ते सिली मिस्टेक होती असं, कारण ते रॉंग तर रॉंगच होतं. पण इथं सिली मिस्टेक म्हणजे जिथे तुम्हाला उत्तर माहित असतानाही तुम्ही चुकता, याचा अर्थ काय एकच आहे की तुम्ही प्रॅक्टिस चांगली केलेली नाही. जर चांगला सराव केलेला असेल तर मला नाही वाटत की तुम्हाला परीक्षेमध्ये अपयश यायला म्हणजे अपयश येऊ शकेल. एकच आहे, मग सराव जर तुम्ही चांगला करायचा असेल तर तुम्ही त्या वातावरणाशी निगडीत तुम्ही सराव केला पाहिजे. विद्यार्थी काय करतात, घरी प्रश्नपत्रिका सोडवतात. मग घरी प्रश्नपत्रिका सोडवतात म्हणजे कसं असतं की घरी अर्धा तास बसणार, मग मित्र येतो, मित्राबरोबर फिरायला जाणार, मग पुढचा अर्धा तासात मग ते राहिलेला पेपर सोडवणार. म्हणजे एखादा पेपर विद्यार्थी घरी 2 ते 3 तासात म्हणजे 3-4 टप्प्यात सोडवतो. आणि जेव्हा परीक्षागृहात तुम्ही असतात तेव्हा तुम्ही काय करतात की तो पेपर 2च तासात तुम्हाला सोडवायचा असतो. मग तो 2 तासाचा प्रेशर जो आहे ना तो त्याला तुम्ही सराव केला पाहिजे, त्या प्रेशरचा. बरेच विद्यार्थी अभ्यास कमी असतो किंवा अभ्यास म्हणजे अभ्यासाचा प्रश्न म्हणून ते फेल नाही होत, त्यांना फक्त तो परीक्षागृहातला प्रेशर हँडल करता येत नाही म्हणून फेल होतात. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं हेच आहे. सिले मिस्टेक तसं एक एक्झाम्पल म्हणता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की 2 तास तसंच एक अँबियन्स किंवा वातावरण तयार करून परीक्षेचं त्या वातावरणात पेपर सोडवला पाहिजे, जणू काही आपण त्या परीक्षा गृहामध्ये बसलेलो आहोत. आपण काय करतोय आपल्या क्लासवर, आपण ते 2 तास जे आहेत विद्यार्थ्यांकडनं तसं सराव करून घेतो. त्यामुळे काय होतं की जेव्हा तो ऍक्च्युअल परीक्षागृहात जातो तेव्हा त्याला असं वाटत नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय, म्हणजे त्याला तो प्रेशर येत नाही आणि त्यामुळे मग स्वाभाविक आहे की त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला व्हायला मदत होते. बऱ्याच वेळा तुम्ही रायटिंग मटेरियल जरी म्हटलं तर मी समजा रिटर्न मध्ये पेपर लिहिलेत तर मी पेपर जर का एक्सटेम्पोर लिहिला असेल म्हणजे पहिल्यांदाच लिहिला असेल तर बऱ्याच वेळा असं होईल की मी पहिल्यांदा काय लिहिलं मला कदाचित माझ्या मिस्टेक कळणारही नाहीत. पण जर समजा मी एकदा लिहून पाहिलं आणि लिहून पाहिल्यानंतर समजा मला कळलं की माझ्या मिस्टेक्स इथे झालेल्या आहेत तर मी त्या मिस्टेक पुढच्या वेळेस जेव्हा मी सेकंड टाइम ते आन्सर लिहीन तेव्हा ते नक्कीच मला त्या चुका सुधारायला मदत होते. विद्यार्थी काय करतात, लिहिण्याचा सराव नाही करत आणि लिहिण्याचा सराव करत नाही म्हणून ऍक्च्युअल पेपरमध्ये त्यांनी काय मिस्टेक केल्या होत्या ते त्यांना कळायला मार्गच नसतो. मग ते परीक्षा झाल्यानंतर म्हणतात मी तर पेपर भरपूर लिहिला होता, पण पेपर लिहिला होता पण पेपरमध्ये जे लिहायला हवं म्हणजे बऱ्याच वेळा त्यांनी लिहिलेली गोष्ट चुकीची नसते पण जी प्रश्नाला जी हवी आहे
ती गोष्ट खरं तर त्यांनी ती लिहायला हवी असते, ती त्यांनी लिहावी. तशी गोष्ट लिहिली तर आपोआपच मार्क स्पर्धा येतीलच. परीक्षा देत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे देखील बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, बरोबर. अगदी परीक्षांपासून. आणि आणखी एक कार्यक्रमामध्ये खरं तर आपल्याला फोन आलाय, तो आपण आधी घेऊ. मनीष आहेत, मनीष बावकर आहेत रायगडहून. मनीष, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार सर. हा नमस्कार. सर मला असं विचारायचं होतं की सर इंजिनिअरिंग नंतर सर जी गेटची एक्झाम असते, तर त्यामध्ये सर नंतर कोणत्या अपॉर्च्युनिटी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं सर? इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही काय गेटची एक्झाम म्हटली? हा, गेटची एक्झाम सर. त्यामध्ये काय म्हणजे कशी एक्झाम असते ती आणि कोणता अभ्यासक्रम वगैरे असतो त्याला? म्हणजे खरं तर मला माफ करा, म्हणजे त्याबद्दल मी जास्त डिटेल नाही सांगू शकणार तुम्हाला गेटच्या एक्झाम बद्दल, कारण मी स्पर्धा परीक्षांमध्ये UPSC आणि MPSC बद्दल तयारी करतो. पण तरी गेट बद्दल मी एवढं सांगेन की तुम्ही गेटची एक्झाम जर का दिली तर तुम्हाला IIT मध्ये तुम्हाला हायर जे एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशनसाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते. मग त्यामध्ये तुम्ही M.Tech साठी किंवा इतर जे काही व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला गेटच्या माध्यमातून मिळतात. आणि गेट तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देते, स्कॉलरशिप देते किंवा फेलोशिपसाठी मदत करते. म्हणजे एवढं मी सांगू शकेन, मला त्याच्याबद्दल जास्त सविस्तर नाही सांगता येणार. नक्कीच. आणि अलीकडे स्पर्धा परीक्षांचं स्वरूप आपण पाहिलं तर हे दिवसेंदिवस बदलतंय, तर मग या बदलत्या परीक्षांच्या स्वरूपाची तुम्ही विद्यार्थ्यांकडनं कशी तयारी करून घेता? स्पर्धा परीक्षांचं जर का आत्ताचं स्वरूप पाहिलं तर कमालीचं त्याच्यामध्ये बदल झालाय. पूर्वी परीक्षा ज्या आहेत त्या बऱ्यापैकी पारंपरिक स्वरूपाच्या असायच्या. म्हणजे विद्यार्थ्यांनी एक ठराविक साच्यातली पुस्तकं वाचलीत की बरोबर तेवढाच अभ्यास त्यांना करायचा आणि तो पेपरमध्ये पण तेवढाच विचारला जाईल आणि बरोबर ते पास होणार. पण अलीकडच्या काळात असं झालंय की त्यांना म्हणजे पारंपरिक अभ्यासाबरोबरच जो वर्तमानात ज्या गोष्टी घडतायत त्यांच्या सभोवताली, मग त्यामध्ये आर्थिक घडामोडी असतील, राजकीय घडामोडी असतील किंवा सामाजिक सांस्कृतिक या सगळ्या घडामोडींवर विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे. नुसतं त्या घडामोडींवर तेवढं लक्ष ठेवूनच नाही तर पारंपरिक घटकांचा ह्या वर्तमानातल्या घटकांबरोबर म्हणजे एक मेळ घालता यायला पाहिजे आणि तसा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे स्वाभाविक आहे की पारंपरिक विषयांचा अभ्यास करता करता त्या विषयांचा वर्तमानात घडणाऱ्या कुठल्या घटनांबरोबर संबंध आहे. वर्तमानपत्र तुम्ही जेव्हा वाचतात तेव्हा आज समजा की मी आता आज बातमी होती की उपराष्ट्रपतींची निवडणूक म्हणजे त्याची अधिसूचना घोषित झाली, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल आता तयारी चालू आहे. तर ही वर्तमानात घडणारी घटना आहे. पण मग आता आपल्या राज्यघटनेच्या अभ्यासाबरोबर याची सांगड कुठे घालता येईल, मग त्याच्यासाठी तरतुदी काय आहेत, त्याचबरोबर मग आता काय काय इश्यू आहेत, मग जे राज्यघटनेमध्ये दिलेले इश्यू काय आहेत आणि वास्तविक आता स्तरावर जे घडणारे इश्यू काय आहेत, यामधली सांगड जर का विद्यार्थ्यांनी घातली तर मला वाटतं बऱ्यापैकी त्याचा फायदा त्याला होईल. आणि हीच तयारी आपण म्हणजे करून घेतो म्हणजे आता परीक्षा बदलत्या काळानुसार. मग त्यामध्ये मग परीक्षांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत मग त्याच्यामध्ये अगदी मग आता वर्तमानपत्र वाचण्यासाठी त्यांनी काय म्हणजे तंत्र वापरायला पाहिजे किंवा वर्तमानपत्र कुठली वापरायला पाहिजेत हे पण त्याच्यामध्ये आपण करून घेत असतो. नक्कीच. आणखी माहिती खरं तर जाणून घ्यायची आहे, पण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.